आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर ज्यावेळी धर्मवीर हा चित्रपट आला त्यावेळी बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं की चित्रपटाच्या एंडिंगला अनेक प्रश्न चित्रपटाने सोडले होते आणि नेमकं तो चित्रपट रिलीज देखील अशा वेळी केला होता ज्यावेळी एकनाथ शिंदेने आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बंड केला होता। मग त्यांचीच भूमिका थोडीशी सारवासारवी करण्यासाठी धर्मवीर हा चित्रपट रिलीज केला होता असे प्रश्न त्यावेळी देखील उठले होते। आता धर्मवीर भाग 2 याचा देखील ट्रेलर आलेला आहे। याच्याबद्दल माझं वैयक्तिक मत काय, याच्यामध्ये देखील कोणतं राजकारण लपलेलं आहे का, या सर्व विषयांवर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या विषयांवर, महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। नुकताच धर्मवीर 2 या चित्रपटाच्या ट्रेलरचा जो काही लॉन्च इव्हेंट झाला तो लॉन्च इव्हेंट इतका भव्य झाला की अगदी मोठे कलाकार तिथे येऊन गेले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थातच त्यांचा असं तिथं साहजिक होतं, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, सलमान खान असे मोठमोठे कलाकार, मोठमोठे व्यक्तिमत्व त्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला तिथे आले होते। आता त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्वप्रथम ट्रेलर बद्दल बोलू। फक्त एक चित्रपट म्हणून याच्याकडे जर बघायला गेलं तर चित्रपटातले जे काही ऍक्टिंग सुरुवातीपासून ट्रेलर मध्ये दाखवलेली, जे काही डायलॉग्स आहेत, म्हणजे जे काही लिखाण केलेलं आहे किंवा सिनेमॅटोग्राफी असेल, कॅमेरा वर्क असेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असेल, एका चित्रपटाच्या दृष्टिकोनातून खूप उत्तम असं बनलेलं आहे। धर्मवीर भाग 1 पेक्षा धर्मवीर भाग 2 मध्ये खूप जास्त खर्च केलाय, सरळ दिसून येते। आणि त्याहून अधिक महत्त्वाचं, धर्मवीर भाग 2 हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होणार आहे, म्हणजे फक्त मराठी पुरतं या चित्रपटाला मर्यादित नाही ठेवलं तर हिंदीमध्ये देखील हा चित्रपट समोर येणार आहे। आणि हेच एक खूप महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे की धर्मवीर भाग 1 पेक्षा धर्मवीर भाग 2 च्या चर्चा खूप जास्त प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। प्रसाद ओक यांच्याबद्दल बोलायला गेलं तर त्यांनी भाग 1 मध्येच त्यांच्या ऍक्टिंगचा पूर्णपणे नजराना आपल्या समोर मांडला होता। भाग 2 मध्ये त्यांच्याकडून काय शंका करावी असं मला अजिबात वाटत नाही। बाकी पण जे काही को ऍक्टर्स वगैरे आहेत, म्हणजे जे एकनाथ शिंदेचा ज्यांनी रोल केलेला आहे, या सर्व को ऍक्टर्सची देखील मांडणी खूप उत्तम या चित्रपटामध्ये बघायला भेटते। आता प्रश्न होतो चित्रपटाच्या स्टोरी लाईनअपचा। आता माझं वैयक्तिक मत विचारायला गेलं तर हा चित्रपट राजकीय दृष्ट्याच बनवला गेलेला आहे, कारण की या चित्रपटाची रिलीज डेट जर बघितली 9 ऑगस्ट जी आहे ती बरोबर विधानसभा निवडणुकीचे जे काही आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी बरोबर 1 महिना चित्रपट समोर येतोय। याचाच अर्थ काय, तर आपली जी काही भूमिका आहे किंवा आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते एकनाथ शिंदेना असू दे किंवा भाजपला असू दे खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडायचं आहे। त्याच कारणामुळे धर्मवीर भाग 2 हा चित्रपट विधानसभेच्या बरोबर आधी रिलीज करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आणि या चित्रपटाच्या ट्रेलर मधून सरळ दिसून आलेले की आता जे कोण विरोधक आहेत त्यांच्यावर खूप चांगल्या पद्धतीने टीका हा चित्रपट करणार आहे। म्हणजे ट्रेलरच्या सुरुवातीला जो काही त्यांनी डायलॉग टाकला त्या डायलॉग मध्ये सांगितलं की भगवा रंग आमची शान आहे वगैरे, आणि तोच भगवा रंग तुम्ही अशा नको त्या आघाड्या करून विकला वगैरे, हा डायलॉग सुरुवातीला चालू होतो। म्हणजे आघाडी अर्थातच आता महाराष्ट्रात कोणती आघाडी आहे तुम्हाला माहिती, तर त्या आघाडीवर त्यांनी टीका केली। किंवा नेते मंडळी ही घरात शोभून दिसत नाहीत तर ते लोकांच्या दारात शोभून दिसतात, याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी जे काही कोविडमध्ये घरात बसून त्यांचं कार्य केलं होतं त्याच्यावर टीका करणार हे वाक्य असू दे, किंवा एका परिवाराचा आम्ही कुत्र बनणार नाही असं एक डायलॉग बघायला भेटला आपल्या ट्रेलरमध्ये। त्या सर्व गोष्टी गांधी घराण्याला त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला। या सर्व गोष्टी अर्थातच या निवडणुकीच्या अनुषंगाने, राजकारणाच्या अनुषंगाने या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, यात काही शंका नाही। आता अनेक जण असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गुरूंना म्हणजेच आनंद दिघे यांना गुरुदक्षिणा वाहिली 2 चित्रपट बनवून, पण याचं असं नको व्हायला चित्रपट बघितल्यानंतर की फक्त टीकाच करण्यात हा संपूर्ण चित्रपट घालवला त्यांनी। म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा मग ते शरद पवार यांची आघाडी असू दे किंवा मग गांधी घराणं असू दे, यांच्यावर टीका करण्याचा हा संपूर्ण चित्रपट केला तर प्रेक्षक जे आहेत आम्ही मराठी चित्रपटाचे त्यांना आम्हाला सर्वांना अक्कल आहे काय चित्रपटामध्ये बघायला पाहिजे काय नको। असं नको व्हायला की गुरुदक्षिणा नव्हती, फक्त त्यांचा राजकीय उद्देश पूर्ण करून घेण्याचा एक प्रयत्न होता। तर असं या चित्रपटातून घडलं तर त्यांना राजकीय दृष्ट्या खूप जास्त नुकसान होण्याची देखील खूप शक्यता आहे। बाकी पहिल्या भागाच्या शेवटी जो प्रश्न सर्वांसमोर मांडला होता की आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रसंगी नेमकं काय घडलं होतं, तोच प्रश्न भाग 2 मध्ये देखील आपल्याला बघायला भेटतो। जे काही ते रिपोर्टर एकनाथ शिंदे यांना विचारतात की तुम्हाला एक प्रश्न विचारू का, जो महाराष्ट्रातल्या सर्वांनाच पडलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आनंद दिघे यांच्या मृत्यूचं उत्तर आपल्याला भाग 2 मध्ये बघायला भेटेल का, हे पाहण्यासारखं असेल। बाकी तुम्हाला काय वाटतं चित्रपटामध्ये काय दाखवलं जाईल, कोणावर जास्त टीका केली जाईल, किंवा हा चित्रपट राजकीय दृष्ट्या नसून फक्त आनंद दिघे यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठीच बनवला गेला आहे का? तुमचं वैयक्तिक मत हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।